हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, सरकार आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो, मनोज जरांगेंचा इशारा। धर्माच्या नावानं कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही, जरांगेंच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीनंतर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। 1994 मधील आरक्षण रद्द करा, कशाच्या आधारे आरक्षण दिलं, 13 जुलैपर्यंत श्वेतपत्रिका काढा, जरांगेंची मागणी। जरांगेंचं बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा, हाकेंची प्रतिक्रिया। 1994 मध्ये शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता, निर्णय न घेतल्यानं आज मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उदयनराजेंचा आरोप। जळगावातील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्थाचालकांना पैसे वाटले, मी पुरावे दिलेत, पैसे वाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांचीही माहिती देणार, सुषमा अंधारेंचा इशारा। राज्याचे मुख्यमंत्री शिक्षकांचा शेअर बाजाराप्रमाणे भाव लावतायत, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा। पोलिंग एजंटच्या यादीबरोबर खर्चाला 500 रुपये दिले जातात, ही निवडणुकीची प्रक्रिया, गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा, भाजप 155, शिंदे गट 65 तर दादा गटाला 55 जागा मिळणार, उर्वरित जागा मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारात नकोत, नाराज नेते परतीच्या वाटेवर, भाजप कोर कमिटी बैठकीत काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या नाशिकमधील उमेदवाराला फोन, माघार घेण्याची महेंद्र भावसार यांना विनंती, भावसार मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम, सूत्रांची माहिती। खासदार संदीपान भुमरे राज्यात कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता, भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीही राहण्याचा अंदाज। 2005च्या आधीची शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, नाशिकमध्ये दराडेंच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। 20 मे रोजीचा संथ मतदानाचा आरोप, ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला, आरोपांची शहानिशा होणार। सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्यात, सातारा जिल्हा कमिटीची शरद पवारांकडे मागणी, राजकुमार पाटील अहवाल घेऊन पवारांच्या भेटीला। भर रस्त्यात गोळ्या घालेल, भाजप आमदार मंगेश चव्हाणांना पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची धमकी, माजी सरपंच किसनराव जोरवेकरांचा व्हिडिओ व्हायरल। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमधील 2 संशयित शिक्षक एटीएसच्या ताब्यात, पेपरफुटीची लिंक शोधण्यात येणार। निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो, 15 दिवस मी महाराष्ट्र हादरवून ठेवला होता, सासवडमध्ये विजय शिवतारेंचं वक्तव्य। मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवस रद्द, दुहेरीकरणाच्या कामानिमित्त एक्सप्रेस 28 ते 30 जून पर्यंत धावणार नाही। रिक्षा चालकांचं उद्या राज्यभर आंदोलन, प्रतिदिवस 50 रुपये विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षा चालक आक्रमक। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील मानव निर्मित खोर्निको धबधबा प्रवाहित, जून महिन्यातच खोर्निकोचे धरण भरलं। छत्रपती संभाजीनगरमधील वेलगंगा नदीला पूर, धुळे यवतमाळ जिल्ह्यातील 8 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, पावसामुळे नदी नाले तुडुंब। आज कोकण, मुंबई, पालघर, पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा, उद्या आणि परवा मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही रेड अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।